नमस्कार. आपल्या सगळ्यांचे महाराष्ट्र सोशल न्यूज चॅनलमध्ये हार्दिक स्वागत. चला वळूयात एका नवीन बातमीकडे. आजची बातमी. धुळे कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापतीपदी योगेश पाटील तर उपसभापतीपदी संभाजी राजपूत यांची बिनविरोध निवड झाली आहे. भाजपाचे नेते तथा धुळे ग्रामीणचे माजी आमदार कुणाल पाटील यांच्या नेतृत्वाखाली ही निवड प्रक्रिया पार पडली. शेतकऱ्यांच्या मालाला चांगला भाव मिळावा आणि त्यांच्यासाठी नवीन योजना राबविण्यासाठी बाजार समितीच्या माध्यमातून प्रयत्न केले जाणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले. नवनिर्वाचित सभापती व उपसभापतींच्या संचालक मंडळाच्या वतीने सत्कारही करण्यात आला. आज धुळे तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीची सभापती आणि उपसभापती पदाची निवडणूक ही बिनविरोधपणे या ठिकाणी पार पडली आणि आपले सभापती पदाकरता सन्माननीय योगेश आप्पा पाटील आणि उपसभापती पदाकरता सन्माननीय संभाजी राजपूत या दोघेही संचालकांची बिनविरोध निवड ही सर्व संचालकांनी मिळून त्या ठिकाणी केलेली आहे. मला असं वाटतं की या संपूर्ण जिल्ह्यातच नाही तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ज्या बाजार समितीचा एक नावलौकिक आहे आणि शेतकऱ्यांकरता विविध योजना आणून शेतकऱ्यांना त्यांच्या मालाला जास्तीत जास्त भाव मिळवून देण्याकरता ही बाजार समिती जी कायमस्वरूपी कार्यरत असते त्या बाजार समितीच्या एक दैदिप्यमान असा एक इतिहास आहे आणि त्याच इतिहासाला साजेसं अशा प्रकारचं कामकाज हे आताचं संचालक मंडळ त्या ठिकाणी करत आहे. आणि मला असं वाटतं की आता जे सभापती आणि उपसभापती पद या ठिकाणी दोघे निवडून आलेत हे दोघेही पुढच्या त्यांच्या काळामध्ये एक चांगली अजून प्रगतीकडे या बाजार समितीची वाटचाल करण्याकरता आणि या बाजार समितीमध्ये नवनवीन योजना राबवण्याकरता राज्य सरकारच्या मदतीने या बाजार समितीला अजून भरभराटीला कसं नेता येईल त्याकरता हे दोघेही तरुण आमचे सहकारी त्या ठिकाणी काम करतील अशा प्रकारची अपेक्षा आजच्या या निवडणुकीच्या निमित्ताने करतो. त्या दोघांना आमच्या सर्वांच्या वतीने धुळे तालुक्याच्या वतीने खूप खूप मनापासून शुभेच्छा देतो. धन्यवाद. लोकनेते आपलं सर्वांचं श्रद्धास्थान स्वर्गीय दाजी साहेब यांच्या आशीर्वादाने व धुळे तालुक्याचे नेते ज्येष्ठ नेते आदरणीय बाबासाहेब यांच्या आशीर्वादाने तसेच सर्व उपस्थित आमचे मार्केट कमिटीचे संचालक मंडळ यांच्या सहकार्याने आजची निवडणूक अत्यंत खेडीमेडीच्या वातावरणात पार पडली आणि आमचे सन्मित्र आदरणीय बबलू तात्या असतील, बाजीराव नाना आमचे ज्येष्ठ नेते असतील, साहेबराप्पा असतील व सर्व संचालक मंडळ आज निवडणुकीला उपस्थित राहिले. तसेच निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून उपस्थित पाटील मॅडम व सर्व बंधू आणि भगिनींच्या उपस्थितीत आज ही निवडणूक पार पडली. खऱ्या अर्थानं मित्रांनो, धुळे कृषी उत्पन्न बाजार समिती हे सर्व समावेशक घटकांनी मिळून एक चालणारी दिमागदार पद्धतीने चालणारी बाजार समिती आपली आहे आणि इथं शेतकऱ्यांना चांगला जास्तीत जास्त चांगला न्याय देता येईल, व्यापाऱ्यांनाही न्याय देता येईल, हमाल मापडींनाही न्याय देता येईल. एकंदरीत सर्व मार्केटचे जे घटक आहेत त्या सर्वांना न्याय देण्याचं काम आम्ही निश्चितपणे करू आणि आमचे नेते आदरणीय बाबासाहेब यांनी जो विश्वास आमच्यावर दाखवला आहे त्या विश्वासाला कधीही तडा जाणार नाही ही आपल्या सर्वांच्या वतीने बाबासाहेबांना ग्वाही देतो. आणि आज सर्व आमच्या निवडणुकीसाठी उपस्थित राहिले त्याबद्दल आमचे युवा नेते रायबा दादा यांचं देखील मनापासून आभार व्यक्त करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. बातमी आवडल्यास चॅनलला लाईक व सबस्क्राईब करा व दररोज अशा नवनवीन बातम्या पाहण्यासाठी चॅनलला फॉलो करा. धन्यवाद.